देवी, आता तुम्ही काय करणार? एका बाजूला महिषासूर अमृताच्या शोधात आहे आणि दुसऱ्या बाजूला एका भक्ताचा जीव तुमच्या प्रतीक्षेत आहे. दोन्ही कार्य तितकीच महत्वाची आहेत. देवी, आम्ही तुमच्या जीवनात जे हस्तक्षेप केले त्याची वेदना तुम्हाला सहन करावी लागली. ह्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. महिषासुराला थांबवण्याचे कार्य आम्हाला करू द्या. यापूर्वीही आम्ही मोहिनी रूप धारण करून अमृत कुंभाचे रक्षण केले होते. यावेळीही धर्मरक्षणाची तीच संधी आम्हाला मिळू द्या. तुळजा, आता नकार देऊ नकोस. यावेळी आम्हालाही धर्मरक्षणासाठीचं आमचं कर्तव्य पार पाडू दे. ठीक आहे, तुम्ही तात्काळ गौतमी नदीकडे प्रस्थान करा. कोणत्याही परिस्थितीत महिषासुराच्या हातात अमृत लागू देऊ नका. तसेच होईल देवी. काळजी करू नको. आम्ही यशस्वी होऊनच परत येऊ. देवी, आता तुम्ही काय करणार? प्रत्येक वेळी केवळ भक्ताला मार्ग दाखवून चालत नाही. काही प्रसंग असे असतात जिथे देवीला स्वतः रणांगणात उतरावं लागतं. भिक्याचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याला संकेत देण्याची वेळ संपली. आता त्याला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आम्हाला स्वतः हस्तक्षेप करावा लागेल. आज एका भक्तासाठी आम्ही केवळ साक्षीदार राहणार नाही, तर त्याच्या मुक्तीचं कारण बनणार आहोत. देवी, तुम्ही धन्य आहात. स्वामी, आपण या ठिकाणी का आलो आहोत? कारण महिषासूर आणि शुक्राचार्य लवकरच ह्याच ठिकाणी येणार आहेत. आपण हे इतकं खात्रीशीर कसं सांगत आहात? गरुडाने अमृत कुंभ घेऊन उड्डाण केले होते देवी. तेव्हा त्यातील अमृत कण पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले. हे त्यापैकीच एक ठिकाण आहे. आणि गरुड माझे वाहन आहे हे आपण कसे विसरलात देवी? म्हणजे अमृतांची ती सर्व ठिकाणी आपल्याला ठाऊक आहेत. होय. मग तुम्ही ती सर्व अमृत स्थळे नष्ट का करत नाही? असं केलं तर सर्वच संघर्ष नाहीसा होईल. नाही देवी, त्या अमृतावर केवळ देवतांचा किंवा असुरांचा अधिकार नाही. नियतीने ते पृथ्वीवर पडू दिलं, कारण त्यावर मानवांचा देखील अधिकार आहे. आज ती केवळ अमृत कणांची स्थळं आहेत. भविष्यात ही स्थळं असंख्य जीवांना आत्मशुद्धीचा मार्ग दाखवतील. असंख्य जण श्रद्धेने इथे येतील, आपल्या अंतःकरणाचं मंथन करतील आणि नव्या जीवनाची सुरुवात करतील. भक्तीचा कुंभमेळा प्रेम. आपल्या सृष्टीबद्दलचा प्रत्येक विचार किती दूरदृष्टीचा असतो हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु आता नेमकं आपण काय करणार आहात? आणि महिषासुराला नक्की कसं थांबवणार? पूर्वी मी मोहिनी रूप धारण केले होते देवी. असुरांना वचन दिले की अमृत मी स्वतः त्यांच्या हातात देईन. आणि ह्या युक्तीने अमृत कुंभ पुन्हा देवतांच्या ताब्यात आला. परंतु ह्या वेळी तो मार्ग उपयोगाचा नाही. पण का स्वामी? कारण ह्या वेळी अमृत महिषासुराला स्वतःसाठी नको आहे, संपूर्ण असुर कुळासाठी हवं आहे. स्वतःच्या लोभासाठी लढणाऱ्या व्यक्तीला फसवणं सोपं असते देवी, परंतु जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो त्याच्यावर तीच युक्ती चालत नाही. मग आता कोणता मार्ग उरला आहे? ह्यावेळी मोहिनी नव्हे, एक वेगळीच नीती हाताळावी लागणार आहे. एक अशी नीती जी धर्माच्या रक्षणासाठी असेल. आणि ह्या कार्यात मला तुमची साथ हवी आहे देवी.
जशी तुमची आज्ञा स्वामी. धर्मरक्षणासाठी जे काही करायला लागेल ते करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. परंतु आम्हाला नक्की काय करायचे आहे? सांगितलं होतं ना, आज मी परत जिंकून आलोय. मला कोणी बी हरवू शकत नाही, कोणी बी नाही. रोज जिंकणार, उद्या बी जिंकणार. कदाचित न्यायालय दिस जगणार नाही, पण जो पतूर हाय तो पतूर रोज सारी पाठ मांडणार, रोज जिंकणार. आता ह्या नादात माझी सुटका नाही, कधीच नाही, कधीच नाही. सुटका नाय? कोण म्हणाला सुटका नाय? कोण कोण आहे तिकडं? डोळे उघड आणि नीट बघ. म्या व्यसन खंडिनी, व्यसनाच्या अंधाराचा कायमचा अंत करणारी, व्यसनाच्या बेड्या तोडणारी, तुझ्या उद्धारासाठी, तुझ्या व्यसनांचा कायमचा अंत करण्यासाठी म्या स्वतः आले हाय. आज म्या तुझ्याशी लढायला आलेले नाही, तुझ्या व्यसनांशी लढायला आलेले आहे. आज निर्णय होईल की जय कुणाचा होईल, तुझ्या इच्छाशक्तीचा की तुझ्या व्यसनाचा.